को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. तब्बल 3 तासानंतर वर्किंग कमिटीची काँग्रेसची बैठक संपलेली आहे. महाराष्ट्रातल्या नेत्या यशोमतीताई ठाकूर आपल्यासोबत आहेत. तेही खरं तर राहुल गांधी विपक्ष विरोधी नेते पक्षनेते व्हावे याकरता सगळ्यांनी एकमुखाने मागणी केलेली आहे. काय बैठकीत अंतिम इलेक्शन नंतरची पहिली बैठक ही होती आणि 18व्या लोकसभेनंतर आम्ही सगळेजण काय काय करायला पाहिजे, काय काय झालंय, काय चुकलंय, काय बरोबर आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये चर्चा झाली. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक CWCच्या मेंबरनी हा अट्टहास केला की सन्मान्य राहुलजी हे लीडर ऑफ अपोजिशन हे त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे. पण राहुलजी म्हटले आहेत की मी विचार करतो आणि मग आपल्याशी बोलतोय. आम्ही भरपूर आग्रह केलेला आहे. आता बघू निर्णय काय घेतात. परंतु ज्या पद्धतीने आता तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे, परंतु ज्या पद्धतीने गेल्या काही 10 वर्षाचा कार्यकाळ पाहिला, एक सक्षम विरोधी पक्षनेता हवा असताना देखील तशा पद्धतीचा विरोधी पक्षनेता हा नव्हता. आता यंदा काही वेगळी स्ट्रॅटर्जी आखली जाणार आहे काय? नाही बघा, मागच्या वेळेला त्यांनी मुद्दामून विरोधी पक्षनेता होऊ दिला नाही. हे जी आत्ता सत्तेत आलेली आहे, गठबंधनना नेहमीच खालच्या दर्जाचं बोलणारी मंडळी तिथे आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की पहिल्या वेळा त्यांनी पूर्ण गठबंधनचं नाव घेतलं. आत्ता तुम्हाला दिसायला मिळेल की स्ट्रॉंग अपोजिशन त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेलं आहे निवडून. आणि संविधानाला कोणीही हात लावू शकणार नाही, ही फॅक्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सेंट्रल हॉलच्या बैठकीमध्ये संविधानाच्या पाया पडलेल्या आहेत. हो, त्यांना सवय आहे असं काय काय करायची. चांगलं आहे, पाया पडले आणि त्या गोष्टी त्या मानतील पण असा या ठिकाणी आपण काही दिवस तरी विश्वास ठेवूया. पण त्यांची जी लोक निवडून येतात, त्यांनी जी गुर्मी मागच्या 10 वर्षांमध्ये दाखवली, त्या गुर्मीला बघता आपण त्यांच्या सांगण्यावर आणि त्यांच्या बोलण्यावर वेगळे वेगळे विषय असतात, तर खूप जास्त विश्वास ठेवण्याचं काही कारण. महाराष्ट्रात सध्या तुमचा स्ट्राईक रेट काँग्रेसचा सगळ्यात जास्त आहे. खरं तर 17 जागा घेतल्या, त्यापैकी 13 निवडून आणल्या आणि एक अपक्ष, अर्थात तोही काँग्रेसचाच होता. त्यांनी शेवटी पाठिंबा दिला विशाल पाटलांनी. मोठा भाऊ कोण आहे मग राज्यात तरी? आता मग जास्त बार्गेनिंग पॉवर वाढली. आम्ही सगळे सोबत आहोत. मोठा आणि छोट्याचं भांडण मीडियावाल्यांनी नको लावायला. आम्ही आहोत सोबत आणि सोबतच पुढेही राहू. बार्गेनिंग पॉवर वाढली आहे का? ज्या पद्धतीने आता 13 खासदार निवडून आले, अर्थात काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर नेहमीच मोठी होती. खरं तर धन्यवाद ताई, आमच्याशी बातचीत केली होत्या. यशोमतीताई ठाकूर ज्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्या आहेत. काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आता संपलेली आहे. एकमुखाने मागणी करण्यात आली आहे सगळ्या या संपूर्ण बैठकीमध्ये की विरोधी पक्षनेतेपद जे आहे लोकसभेतलं ते राहुल गांधी यांच्याकडे देण्यात यावं. परंतु आता संध्याकाळी खासदारांची संपूर्ण बैठक होणार आहे विरोधी पक्षातल्या काँग्रेसच्या. त्या बैठकीमध्ये काय निर्णय होणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंगणे, नवी दिल्ली. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.